आपल्याबरोबर आहेत सिद्धार्थ गोदाम, त्यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, इथे नाशिकमध्ये फटाके फोडले जात आहेत, भुजबळांचे कार्यकर्ते सगळे आनंदात आहेत, पण जरांगे मात्र नाराज आहेत। तू जरांगेंसोबत आहेस, काय सांगशील? निश्चितपणे छगन भुजबळ यांच्या वर्णी लागल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते आनंदित आहेत। सगळ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात। मात्र मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया काही वेगळी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावर वैचारिक संघर्ष झालेला आपण बघितलाय। आपल्यासोबत आता मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, शपथविधी शेवटी भुजबळांनी घेतलेला? हा, मग शेवटी घेतलात ना। म्हातारपणाला लेकरू झाल्यासारखं त्याला आता थोड्याफार उड्या, आणि त्यांचे कार्यकर्त्याला ऊस तोडायला जायची वेळ आली त्यांना, त्याच्यामुळं आता ते उड्या आणत राहिले होते। 6 महिन्यापासून ते वनवासात घेतला आता निवडणुकीसाठी घेतला असं बहुतेक त्याला। परंतु याच्यात मात्र एक खंत आहे आम्हाला मराठा समाजाला, की जो मराठ्यांच्या आरक्षणाचा मारेकरी आहे त्यालाच, त्याच जातीवादी माणसाला का अजितदादा घेत आहेत? हे अजितदादाला काय म्हणतात ना, ते विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी का सुस्ती? कधी काळी आता मराठ्यांना वाटत होतं की जरा अजितदादा जरा व्यवस्थित ट्रॅक पकडून येत, परंतु असल्या भूमिकेत वेळोवेळी ते का जातात माहीत नाही का? हा पुन्हा फडणवीसांनी डाव टाकला हेही कळत नाही, पण आम्हाला काहीही फरक पडत नाही। तो पहिल्यापासून मंत्रीच आहे, आणि तो मंत्रिपदाचा गैरवापर मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी करतो। इतका जातीय वादाचा विषारी माणूस, हात जवळ धरायचे, गुंड पोसायचे, हे अजितदादाने आता थांबवलं पाहिजे नसतं। याची मोठी किंमत अजितदादाला मोजावी लागणार आहे। त्यांनी जरी डाव टाकला असं की आता निवडणुकीचा काळ आहे, नगरपालिका आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहेत, थोडं भाषणं करीन, ओबीसीचं मतदान घेऊ, पुन्हा काढून टाकता येईल, तसं तो म्हणलाच ना छगन भुजबळ की ज्याचा शेवट गोड काहीतरी म्हणलाय तो, कारण आता हे शेवट गोड शेवटच्या निवडणुकीतच आहे त्याचा। मंत्रिपदात वापर करून घेते आणि त्याला फेकून देणार, पण पुण्यामध्ये जाणार ते, कारण इतका भ्रष्ट विचाराचा, जातीवादी विचाराचा असला माणूस महाराष्ट्राला परवडणारा नाही आहे। महाराष्ट्रातल्या जनतेत वाद लावणारा, ओबीसी मराठ्याचं चांगलं चाललेलं असतानाही गावखेड्यात वाद निर्माण करून द्यायचे, मोर्चे काढायचे, कुठं काहीतरी आंदोलनं बसवायचे, असल्या जो प्रक्रिया राबवतो तो गैरवापर करून याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। आणि गाठ आमच्याशी हे सुद्धा लक्षात ठेवायचं अजितदादांनी पण आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा, कारण तुम्हाला वाटत असेल आम्ही त्याला घेतलं, आता आम्ही हैदराबादचं गॅजेटमध्ये काही करू, तुम्हाला हैदराबादचं गॅजेट लागू करावं लागणार आहे। त्याचं ऐकून जर हैदराबादचं गॅजेट थांबवलं, सगळ्या स्वरीची अंमलबजावणी थांबवली, मराठा आणि कुणबी एक आहे याचा JR काढण्यात तुम्ही थांबवलं, कुणबी नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र द्यायचे थांबवले, व्हॅलिडिटी तुम्ही थांबवली, शिंदे साहेबाला आम्हाला 1 वर्षाची मुदत वाढ पाहिजे, आता 30 जूनला तिची संपत्ती, हे जर त्याचं ऐकून थांबवलं तर गाठ आमच्याशी 29 ऑगस्टला आम्ही सुद्धा मराठी मुंबईत हे ध्यानात ठेवा, कारण गाठ मराठ्यांशी तुम्हाला परवडणारी नाही। तुम्हाला वाटत असेल त्याला मंत्रिपद दिलं आणि मग आम्ही अमुक करून तमुक करू, तुमची सगळ्याची जिरवायची हिंमत आमची एकट्या मराठ्यात आहे। आणि छगन भुजबळलाही सांगतो, तुला मंत्रिपद मिळालंय, म्हातारपणाला पोरगा झाल्यासारखा खेळ झालाय तो आता, तुला वाटत असेल ते आनंद किती आहे काय? गैरवापर मंत्रिपदाचा करून मराठा आरक्षणाला विरोध करू नको, तुला हे जाहीर सांगतो। मराठा आरक्षणाला विरोध करू नको, आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करू नको। आणि अजितदादाच्याही सगळ्या आमदारांना, मंत्र्यांनाही सांगतो, त्यांच्या खासदारांनाही सांगतो, तुमच्या ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आलात तिथल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण पाहिजे। अजितदादाला सांगा की असले पोसू नका म्हणून जातीवादी छगन भुजबळासारखे आपल्या लेकराबाळांचं वाटोळं करतोय, कारण मंत्र्यांच्या पोरांना सुद्धा आरक्षण लागणार आहे, जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत, नगर परिषदचे होणार आहेत नगरसेवक, यांच्याही पोराला लागणार आहे। आणि अजितदादाचे जिथं मंत्री आणि आमदार आहेत त्या मतदारसंघातल्या गोरगरीब शेतकरी मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागणार आहे। छगन भुजबळ जर गैरवापर करून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करेल तर गाठ आमच्याशी हे लक्षात ठेवा, तुम्हाला पळो की सोळो केल्याशिवाय सोडणार नाही। म्हणूनच आम्ही गोदापट्ट्यातली आता 25 तारखेला उद्याच्या रविवारी गोदापट्ट्याची 123 गावं आमचे जे त्याची बैठक आम्ही आधीच बोलवलेली 2 दिवसापूर्वी, याच्यामुळं नाही, आमचं तुम्हाला परवडणार नाही माझा नाद आणि माझ्या मराठ्याचा नाद पुन्हा छगन भुजबळ करू नको, तुला हे जाहीर सांगतो। गैरवापर जर करायला प्रयत्न तो केला की सरकारला तो यामुळे अडचणी उभा राहिल्या, आणि फडणवीस साहेब त्याला नीट सांगा मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करू नको। त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपद भेटलंय, धनंजय मुंडेंचं पद भेटलेलं आहे, आणि नाशिकचे किंवा बीडचे पालकमंत्री सुद्धा होऊ शकतात। मी काय सांगितलं तुम्हाला, आम्हाला त्याचं काही दुःख नाही, त्याच्यातून माझाही मंत्रीच होता, तो आता झाला म्हणजे काय आम्हाला काही दुःख नाही, त्याचं झाला काय आणि काय झाला काय, आणि आम्हाला काही फरक पडत नाही, त्यांच्या पक्षांतर्गतचा तो विषय, त्याला घ्यायचं का नाही। परंतु हे डाव केला असावा, कारण अजितदादा बी बुद्धीना कमजोर नाही आहे, फडणवीस बी नाही आहे, आणि शिंदे साहेब बी नाही, त्यांनी ओळखलं असेल ही पिलावळे
हे चष्मा घालून कुंकडे हिंडत आहे, म्हातारपणाला डांगार हिंडत आहे, इकडे तिकडे ह्याने दित जा, त्या वड्यातून जा, इकडे बाहेर निघ, तिकडे बाहेर निघ, बुळबुळ परिषदा घ्यायला लागले, काय करायला लागले, उगाच सरकारच्या विरोधात बोलता, याला मंत्रिपद देऊन टाका, याचा वापर करून घ्या. तर अजितदादा म्हणजे सरकार ओबीसी चांगलं वजन असलेल्या छगन भुजबळांचा जिल्हा परिषद आणि महापालिकेत वापर करून घेण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिलं. वजनदार म्हणून नाही, भांडणं लावतंय, नीच विचाराचा आहे म्हणून काहीतरी असल्याला काय लय रडत आहे हमेशा. आता त्यांनी पाय पडून मिळेलेलं त्या म्हातारपणाला, पाय पड, याचा पाय पड, त्याचा पाय पड, कुणाचे गुडघे दाबेव, कुणाचे पाय दाबेव, असं करून करून हातापाय जोडून पाय पडून नाक घासून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे त्याच्या मनात तो म्हणत असेल, मी म्हातारपणाला पाय पडून नाक घासून घेतलंय, हातापाय पडून घेतलंय. नसता त्याचा नंबर लागलाच होता जेलमध्ये जायला. म्हणले असं आता जरा नंतर लावू, राहून द्या थोडे. ते कार्यकर्त्याचे पहिले फटाके आणून ठेवले होते त्यांनी, ते फुसके होते आणि त्याच्यापेक्षा वाजून त्या जरशी उड्या फेड्या हाणून द्या त्यांना. जिल्हा परिषदापुरतं दिला असं अशी शंका येते. त्याच्यानंतर पुन्हा त्याचा कार्यक्रम होणारच आहे, परंतु आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नको, आरक्षणाच्या आड येऊ नको, तुला जाहीरपणानं सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो. त्याचा वापर करून ओबीसी मराठ्यात तुम्ही वाद लावायचा जरा थांबवा. मराठा द्वेष तुमच्यातला जो ठासून भरलेला आहे तो जरा कमी करा. नसता गाठ आमच्याशी, आम्ही मात्र सोडणार नाहीत. आता थोडक्यात तुम्ही इशारा देताय की मराठा ओबीसी वाद वाढेल छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यामुळे. मला एक कळत नाही की अजितदादांना हे माहिती आहे आणि फडणवीसांना सुद्धा माहिती आहे वाद होतेत, तो मुरबी फिरबी नाहीये. जाती विचारानं जाती वादात भांडणं लावण्याचे त्यांनी भरभडलेला आहे, त्याला घ्यायलाच नको होतं. परंतु त्यांनी घेतलं, त्यांचा त्याच्या अंतर्गतचा विषय, आम्हाला त्याचं देणं घेणं नाही, तात्पुरता असू शकतो तो. पण इथून पुढच्या काळात त्याने जर असे काही वाद लावायचा प्रयत्न केला तर मग आम्हाला उत्तर जशास तसं द्यावं लागणार आहे. त्याला नाविलाज आहे आमचा. कारण ह्या अजितदादाला हे का आठवते दिगार मला हेही कळत नाही. आता कुठंतरी मराठ्यांच्या पोराचे मन अजितदादाच्या बाजूने व्हायला लागले होते की अजितदादा मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने ओढल, मराठ्यांच्या पोरायला मोठं करल, असं वाटत होतं. कारण भाजपमधले आमदार मंत्री मराठ्यांचे आहेत, त्यांना वाटतं मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. मग अजितदादालाच असं का आठवतं की आपण गुंड सांभाळायचे, मराठ्यांच्या पोराचे खून करणारे गुंड सांभाळायचे, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे हे मंत्री सांभाळायचे, हे जातीवादी छगन भुजबळासारखे सांभाळायचे. असं का वाटतंय आम्हाला कळत नाही. त्यांना या आता चांगलं नाव कमवता पुन्हा ही डाग अजित पवार का लागून घ्यायला लागले हे आम्हाला कळत नाही. आणि ही मराठ्यांच्या पोराला अपेक्षा पण नव्हती अजितदादांकडून की हे पाऊल उचललं. पण पुढच्या काळात तरी अजितदादाच्या मंत्र्यांनी आमदारांनी त्यांना सांगावं की याला मराठा आरक्षणाला विरोध करू देऊ नका, नाही तर मराठ्यांचा खूप मोठा फटका आपल्याला बसणार आहे. कारण आम्ही सुद्धा समोरून येत, हे सुद्धा अजितदादांनी विसरायचं. एक प्रश्न मी विचारतो की छगन भुजबळांना जर घेतला असेल जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचा फायदा सरकारला व्हावा म्हणून, मनोज जरांगे पाटील सुद्धा सक्रिय होतील का आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? मराठे मात्र आजपासून सावध झाले. पुढं काय होईल ते आम्हाला आत्ता माहित नाही. आमच्या पुढचं लक्ष एकच आहे, मराठा समाज आम्हाला मोठा करायचा आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे. भाजपमधला आमदार मंत्री असलं तरी त्याच्याही पोराला लागणार आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यालाही लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल अजितदादाचे, त्यांच्याही पोरांना त्यांच्याही मंत्र्याला लागणार आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यालाही आरक्षण लागणार आहे. लेकी बाळीनं काय केलं तुमचं? गोरगरीब मराठ्यांनी काय केलं? नुसतं मतदानासाठीच पुशील का तुम्ही? शिंदे साहेब असतील, यांच्याही पोरांना आरक्षण लागणार आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही लागणार आहे. हे विषय व्यापक आहे, त्याच्यामुळे मराठी सावध आहेत आणि आता जास्त सावध झाले. कारण अजितदादांनी मराठीशी दगाफटका केला. आम्हाला पुढचंही सांगतो की आम्हाला वाटत नाही आणखी नाही की फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या जीवावरती सरकारमध्ये आलेले आहेत. ते दगाफटका बेमानी करतील असं वाटत नाही. ते हैदराबादचं गॅजेट लागू करतील, सातारा संस्थांचं करतील, बॉम्बे गव्हर्नमेंटचं करतील, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करतील. आणि मराठा आणि कुणबी याच्यासाठी 58 लाख नोंदीचा अहवाल आता दिलेला. शिंदे समितीची मुदतवाढ 1 वर्षासाठी देतील ही आम्हाला आशा आहे. 100% दगा करणार नाही. ज्यांचे प्रमाणपत्र सापडलेत नोंदी, त्यांचे प्रमाणपत्र देतील, व्हॅलिडिटी देतील ही आम्हाला आशा आहे. नाही दिलं तर गाठ मात्र आमच्याशी. आम्ही ठासून आणि ठामपणानं तयारी करतोय. गावात बैठका सुरू करतोय आम्ही सुद्धा की महाराष्ट्रातले ज्यावेळेस मराठे आता 26 जानेवारीला मुंबईला गेले होते, आता 29 ऑगस्टला तयारी करतात. मुसळधार पाऊस असला तरी मुंबईत 29 ऑगस्टला आम्ही धडकणार आहे. आणि कोण अडवतोय आणि कोण आरक्षण देत नाही ते आम्ही बघणार आहे. गाठ मात्र माझ्याशी. पुन्हा सांगतो एकदा, माझा नाद करू नका. तुम्हाला सांगतो तुम्ही त्या भानगडीत पडू नका. त्या छगन भुजबळला सांगा, अजितदादा सुद्धा आणि फडणवीस साहेब सुद्धा, जर काही यांनी वचवच केली मराठा आरक्षणात त्याची किंमत तुम्हाला मोजायला लावणार आम्ही आणि मराठी मोजायलाच लावणार आहोत. पण तुम्ही समाजाच्या हितासाठी काही मंत्र्यांना बोलता, कामं जे काही सामाजिक कामं असतील, आता छगन भुजबळ सुद्धा कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, वेळ पडली तर तुम्ही त्यांना बोलणार समाजाच्या कामासाठी? हे इतक्या नाश केला? अरे ज्याची नियतच लोकांच्या लेकराविषयी चांगली नाही
ओबीसीच्या मायक्रो ओबीसीच्या त्यांच्या आजच्या शपथविधीमुळे राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला नक्कीच आणि त्यांच्या विभागाला नक्की फायदा होईल. सर हिंदी में ये जानना चाहेंगे कि आज एक वरिष्ठ मंत्री है छगन भुजबल, उन्होंने शपथ ले ली है, एक बड़ा चेहरा ओबीसी का आपने फिर से शामिल हुआ है, अब एक दूसरी कवायद हम देख रहे हैं क्या पायलट मंत्री पद मिलेगा आपकी पार्टी में? नहीं, अभी छगन भुजबल जी ने मंत्री पद की शपथ ली है. मैं उनका स्वागत करता हूँ, उनको शुभकामनाएं देता हूँ. इससे पहले भी उन्होंने कई मंत्री विभाग के जिम्मेदारी संभाली है. एक अनुभवी मंत्री, अनुभवी नेता के रूप में उनकी पहचान है. वो शुरुआत से शिवसैनिक और बाला साहब के साथ काम किए हुए, पहले मुंबई के मेयर भी रह चुके हैं. मैं उनको बहुत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काही वेळापूर्वीच हा कार्यक्रम संपन्न झाला. राज्यपाल यांनी छगन भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होतं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, तेच खातं आता छगन भुजबळ यांच्याकडे असणार आहे. या आधीच्या म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं जे महायुतीचं सरकार होतं त्या 1.5 वर्ष अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणूनच छगन भुजबळ यांनी काम पाहिलेलं होतं. नव्या मंत्रिमंडळामध्ये मात्र धनंजय मुंडेंना ते खातं मिळालं होतं, जे आता पुन्हा छगन भुजबळांकडे आलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये जल्लोष, आनंद साजरा होतो आहे. फटाक्यांची आतषबाजी केली जाते आहे.